महावीरांनी दिलेल्या शिकवणीत अनेकवंताला देखील महत्त्व दिलेलं आहे. तर महावीरांनी सांगितलेला हा अनेकांतवाद काय आहे, त्याचा आपल्या आयुष्यात कसा परिणाम होतो, हे आज आपण जाणून घेणार आहोत. आणि त्यासाठी पाहूयात आमचा खास कार्यक्रम. जैन धर्माचा उदय कसा झाला तर मुळात जैन धर्माचे मी सांगितल्याप्रमाणे 24 तीर्थंकरांची परंपरा आहे. पण तरीसुद्धा प्रचलित व्यवस्थेमध्ये जैन धर्माचे संस्थापक म्हणून भगवान महावीरांनाच जास्त मानलं गेलेलं आहे. भगवान महावीरांचा जन्म एका राजघराण्यात झाला. त्यांचे वडील सिद्धार्थ किंवा त्यांची माता त्रिशला देवी होती. जैन धर्मांच्या पत्नीचं नाव होतं यशोदा आणि त्यांना एक कन्या होती प्रियदर्शनी. त्यांचे मोठे बंधू होते नंदीवर्धन. 30व्या वर्षी भगवान महावीर हे संन्यस्त जीवनाच्या दिशेनं आक्रमित झाले. त्यावेळची परिस्थिती बळीप्रथा, हत्या, नरबळी, सतीच्या चाली या अशंत याच्यामुळं अत्यंत कलह असं मय जीवन त्यावेळेस निर्माण झालं होतं. आणि या सर्व उद्विग्नतेतून महावीरांना यापासून दूर जावं असं वाटलं. वयाच्या 30व्या वर्षी त्यांचे आई वडील गेल्यानंतर त्यांच्यामध्ये संन्यस्त जीवनाचे विचार निर्माण झाले आणि एक दिवस त्यांनी आपल्या राजघराण्याचा त्याग करून आपले मोठे बंधू नंदीवर्धन यांचा आशीर्वाद घेऊन संन्यस्त जीवनाला आरंभ केला. आणि 12 वर्षाच्या कठोर तपस्येनंतर त्यांनी ऋजुपालिका नदीच्या किनारी साल वृक्षाच्या खाली केवली प्राप्त केली. केवली म्हणजे एका अर्थानं मोक्ष किंवा सर्वज्ञान प्राप्त करणं. आणि त्यानंतर त्यांनी पूर्णपणे आपलं जीवन विहारित केलं. पूर्ण देशभर फिरून त्यांनी केलं. वास्तविक जैन धर्माचे संस्थापक म्हणून त्यामुळं महावीरांना जरी मान्यता मिळाली तरी भारतीय पुरोगामी चळवळीचे पाईक म्हणून भगवान महावीरांना मान्यता दिली पाहिजे. कारण प्रस्थापित त्यावेळच्या अत्यंत रूढीवादी पारंपरिक अशा विचारांना छेदून त्यांनी एक नवा विचार जगासमोर मांडला. आणि त्यामध्ये त्यांनी एक पुरोगामी विचार मांडला. आणि त्यामध्ये सर्वात मोठा विचार स्त्रियांना समानता, सर्व धर्मांमध्ये समानता, सहिष्णुता, परमताबद्दलची एक सहिष्णुता, त्याच्याबद्दलचा आदर. आणि यामुळं भगवान महावीरांचे विचार जगभर पसरू लागले. मुळात जगामध्ये बुद्ध आणि महावीर हे दोनच जण असे आहेत की ज्यावेळेस शांततेचे दूत आहेत. भगवान महावीरांनी कुठलाही धर्म लादलेला नाही, तर त्यांनी एक साधी जीवन पद्धती समाजाला दिली. आणि त्यामुळं समाजातील वेगवेगळे लोक भगवान महावीरांच्या विचारधारेकडं आकृष्ट व्हायला लागले. आणि जगामध्ये कदाचित भारतामध्ये जवळजवळ कितीतरी म्हणजे मगधचं राज्य असेल, राष्ट्रकूटांचं असेल किंवा तुम्ही मौर्य घ्या, गुप्त घ्या, कदंबा घ्या, अनेक राजघराणी होती की ज्यांनी भगवान महावीरांच्या विचारधारेला आश्रय दिला. आज जर तुम्ही कदंबापासून तर अगदी आपल्या राणा प्रतापांच्या भामाशाहांपर्यंत पाहिले तर अनेक राजे, अकबरांचे जे सहाय्यक होते आणि आर्थिक सल्लागार होते तोरडमल हे जैन होते. राणी अबाक्का जिनं पोर्तुगालांच्या विरुद्ध कर्नाटकमध्ये लढा दिला ती जैन होते. म्हणजे तुम्ही भारताच्या जवळजवळ सर्व प्रदेशामध्ये त्या काळामध्ये जैन विचारधारेचा प्रचंड प्रभाव होता. कारण महावीरांनी जगणं अत्यंत सोपं करून टाकलेलं होतं. त्यामुळं विलासी जीवनापासून साध्या जीवनाकडं महावीरांनी समाजाला आणलं. अनेकांतवादातून सर्व लोकांबद्दल त्यांनी एक सहिष्णुता दाखवली. अन्य कुठल्याही धर्माला विरोध न करता एक नवीन विचारधारा दिली. पण सुरुवातीच्या काळामध्ये वैदिक विचारधारा आणि महावीर आणि बुद्ध यांच्या श्रवण परंपरा यांच्यामध्ये प्रचंड गतिरोध निर्माण झाले. अगदी जर इतिहास पाहिल्यानंतर मात्र महावीरांनंतर जैन धर्मामध्ये सुद्धा दिगंबर, श्वेतांबर, स्थानकवासी, तेरापंथी असे वेगवेगळे पडले तरी त्यांचा मुख्य नौकार मंत्र आणि भगवान महावीर ही विचारधारा एकच होते. हे जे काही भेद आपल्याला दिसतात हे भेद उपासनेच्या पद्धतीत असतील, त्यांच्या रूढीवादामध्ये असतील, पण विचारधारेमध्ये मात्र कुठलेही भेद नव्हते. म्हणजे दिगंबरांच्या याच्यामध्ये थोडंसं दिगंबर लोक हे स्त्रीला समानता देण्यास थोडेसे विरोधक होते. किंवा तुम्ही जर पाहिलं तर श्वेतांबर परंपरेमध्ये एक स्त्री म्हणजे 19व्या ज्या तीर्थंकर आहेत मल्लीनाथ जी,
त्या श्री तीर्थंकर आहे. आणि याच्यातूनच आपणाला जैन धर्माची महानता दिसून येईल की स्त्रियांना श्रमणीची दर्जा किंवा साधुत्व स्वीकारण्याची परवानगी भगवान महावीरांनी दिली. म्हणजे भगवान महावीर हे कशा पद्धतीने बंडखोर होते हे मी तुम्हाला या अर्थानं सांगतो की भगवान महावीरांनी पूर्णपणे समाजवाद म्हणजे अपरिग्रह म्हणजे काय की आपल्याबरोबर इतरांनाही जगण्याचा हक्क, पृथ्वीवर येणाऱ्या सर्व जीवसृष्टीचा जगण्याचा अधिकार हा भगवान महावीरांनी जगाला दिला. आणि म्हणून अलीकडच्या काळामध्ये सरकारने सुद्धा त्याच भूमिका जगा आणि जगू द्या, इकॉलॉजी याचा आपण सन्मान करायला लागलेलो आहोत. हा जो सायंटिफिक अप्रोच, हा जो एक वैज्ञानिक दृष्टिकोन हा भगवान महावीरांनी 2600 वर्षापूर्वी आणला. 2600 वर्षाचा जैन धर्माला इतिहास आहे. त्यामध्ये जवळजवळ 1600 वर्ष जैन धर्म कुठल्याही रिच्युअल्स मानत नव्हता. म्हणून पूजा आपल्याला कदाचित ऐकून नवल वाटेल, भगवान महावीर स्वतः पूजा कर्म कांड यांच्या विरोधात होते. ते कधीही मंदिरात गेले नाही, त्यांनी कुठल्याही याची पूजा केली नाही. ते म्हणाले मानवता हाच धर्म, मानव सेवा हाच धर्म. म्हणजे भारतीय परंपरेमध्ये सेवाभावी वृत्ती ही जैन धर्मातून निर्माण झाली हे म्हणायला अजिबात अतिशयोक्ती वाटणार नाही.